ताज्या घडामोडी पाहण्यासाठी वृत्तदर्शन न्यूज चॅनलला सबस्क्राइब व लाईक करा। बालकांच्या हृदयाची सोनोग्राफी तपासणी शिबिराचे प्राध्यापक शिवाजी सावंत यांच्या हस्ते उद्घाटन। आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्या वाढदिवसानिमित्त बालकांच्या हृदयाची सोनोग्राफी तपासणी शिबिराचे आयोजन। राज्याचे आरोग्यमंत्री डॉक्टर तानाजी सावंत यांच्या वाढदिवसानिमित्त पंढरपूर येथील उपजिल्हा रुग्णालय येथे लहान बालकांचे हृदयाचे सोनोग्राफी तपासणी शिबिराचे उद्घाटन शिवसेना सोलापूर जिल्हा संपर्क प्रमुख शिवाजीराव सावंत यांच्या हस्ते संपन्न झाले। यावेळी शिवसेनेचे महावीर नाना देशमुख, संजय बंदपट्टे, चंद्रकांत बागल, श्रीकांत बागल, दत्ता भोसले, शासकीय रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर महेश सुडके, डॉक्टर प्रदीप केचे, डॉक्टर ओंकार पावले, डॉक्टर अश्विनी शितोळे, डॉक्टर दीपक धोत्रे यांच्यासह सर्व स्टाफ उपस्थित होता। यावेळी प्राध्यापक शिवाजी सावंत म्हणाले की आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी कार्यभार स्वीकारल्यानंतर पंढरपूर शासकीय रुग्णालयाची पाहणी केली होती। यानंतर आता सर्व समस्या दूर झाल्या असून एखाद्या खासगी रुग्णालयासारखी व्यवस्था असल्याने समाधान व्यक्त केले। आरोग्यमंत्री डॉक्टर तानाजी सावंत यांच्या वाढदिवसानिमित्त 0 ते 18 वयोगटातील बालकांची हृदयाची तपासणी शिबिर आयोजित करून शासकीय रुग्णालयातील डॉक्टरांनी खऱ्या अर्थाने आरोग्यमंत्र्यांना शुभेच्छा दिल्याबद्दल कौतुक केले। या शिबिरातील सर्व बालके सुदृढ असावीत अशी अपेक्षा व्यक्त केली। सुरुवातीला आरोग्यमंत्री डॉक्टर तानाजी सावंत यांना दीर्घायुष्य लाभो अशी प्रार्थना केली। प्राध्यापक शिवाजी सावंत यांनी शासकीय रुग्णालयाची पाहणी करून रुग्णांशी संवाद साधला। यावेळी शासकीय रुग्णालयाचे सर्व डॉक्टर व वैद्यकीय सेवेतील कर्मचारी उपस्थित होते। खूपच बदल वाटतो। सगळ्या प्रकारच्या त्रुटी दूर होऊन इथला स्टाफ कमी असलेला स्टाफ त्याची भरती होऊन सगळे डॉक्टर चांगल्या पद्धतीचे इथं आलेले आहेत आणि या कॉटेज हॉस्पिटलची आत्ताची अवस्था अतिशय उत्कृष्ट आहे। एका खाजगी उत्कृष्ट हॉस्पिटलची जी व्यवस्था असते तशा पद्धतीची व्यवस्था या कॉटेज हॉस्पिटलला मला दिसून आली आणि खूप समाधान वाटलं।